जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069। यांनी शस्त्र चालवलंय का? ह्या बाईंनी शस्त्र चालवलंय का? मार लागला आम्हाला आणि तुम्ही आम्हाला हे सांगता का? कुराडी आधार कार्ड गस घेऊन कोर्टात आम्हाला कचरे तुम्ही बोलत नसतं, बोलत नसतं मला. रेकॉर्डिंग आहे तुमचं. तुम्ही बोलत कुणाला कुणाला सांगू नका असं म्हणतात आम्हाला। कुणाला बोलू नको, कुणाला सांगू नको। आणि ती बाई गेली का? एक साहेबांना भेटून आलोय मी आणि अजून का जातो मी? नाही, ती बाई गेली का? आणि कुणाला सांगू नका, गपचिप घेऊन आता जा। गरीबाला अन्याय करता का तुम्ही सगळे? हा? अपंग शेतकऱ्याच्या मारहाण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन करण्यात आले। कर्जत तालुक्यातील रेकूर येथील शेताच्या बांधाच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली होती। या प्रकरणी चौघांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे, मात्र आरोपींना अद्याप अटक झाली नाही। तात्काळ अटक करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कर्जत पोलीस ठाण्यामध्ये महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, तालुकाध्यक्ष सुदाम निकत, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रमिला तनपुरे, मच्छिंद्र महाराज भुजबळ, फिर्यादी सचिन लोखंडे, त्यांचे वडील रायचंद लोखंडे, जखमी श्रीमती लोखंडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी काय म्हणाले या ठिकाणी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख हे आपण पाहूया। आज या चॅनलच्या माध्यमातून मी सांगते की आम्ही दिव्यांगाला न्याय मिळवण्यासाठी आज 20 दिवस झाले प्रयत्न करतोय। त्या दिवशी बोलणं झालं, मीडियाने आम्हाला साथ दिली, मीडियावाल्यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमचं दुःख जनतेसमोर मांडलं। पण आज सकाळपासून आम्ही ठिय्या आंदोलन PI साहेबाच्या कॅबिनमध्ये करतोय आणि उद्या सकाळपर्यंत म्हणजे आरोपी पकडेपर्यंत आमचं ठिय्या कायम राहणार आहे, त्यात काही शंका नाही आहे। आणि मीडिया आणि आमदार रोहित दादांनी पण आमच्या ह्या समस्येकडे लक्ष द्यावं ही आमदार साहेबाला माझी विनंती आहे। आमदार बच्चू कडू साहेब तर आमचे हृदय सम्राट आहेत, ते तर आम्हाला साथ देणारच आहेत। आणि PI साहेबांनी एक माणूस म्हणून आमच्या दिव्यांगाला न्याय द्यावा का महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्याही दिव्यांगावर अन्याय करताना लोक 100 वेळा बोलत आहे। सर जय हिंद, भारत मातेला शतशः वंदन करते, नामदार बच्चू कडू साहेबांच्या चरणी शतशः वंदन करते। आज कर्जत तालुका पोलीस स्टेशनला आम्ही आज हे अन्यायग्रस्त आमचे बंधू सचिनराव काळोखे लोखंडे, त्यांचे वडील रायचंद लोखंडे, त्यांची आई, त्याला 14 टाके पडलेत आणि आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय तनपुरे, त्यांचं आज ऑपरेशन झालं तरी ते न्यायासाठी इथे 20 दिवस झाले सर हे हॉस्पिटलला होते। आम्हाला कल हेच आश्वासन दिलं जातं आणि आरोपी मोकाट फिरू राहिले सर। 92 कलम आमचं जे 2016ला शासन निर्णयानुसार लागलेलं आहे, अपंगावर अन्याय झालं ते कलम ते कलम साहेबांनी लावलंय, पण ते कलम रद्द करा हे असं इथल्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव आहे, ते मी जाहीरच करणच सर पुढं काही काळानंतर। पण इथं आज उद्या सकाळपर्यंत आम्हाला PI गायकवाड साहेबांनी शब्द दिलाय का आरोपी इथं हजर केले जाते। जर उद्यापर्यंत आरोपी झाले नाही तर इथं जीव जाईपर्यंत उपोषण हे म्हणजे अन्यायग्रस्त लोक आणि आम्ही संघटनेच्या वतीने उद्या आमच्या हजारोनी लोक इथं येतील, परवा दिवशी नामदार बच्चू कडू येतील, इथं एखादा अजून एक बळी जाईल तर तो शासकीय आणि पोलिसांच्या म्हणजे याच्यामुळं दिरंगाईमुळं आणि मला नाही वाटत, मला म्हणजे आता असंच वाटत नाही म्हणजे विश्वास कशावर ठेवा।
आता 12-13 वर्ष बच्चू बरोबर दिल्लीपर्यंत आंदोलन केले, पण हे असा अनुभव कधीच आलेला नाही. पण हा पहिला अनुभव आहे. नामदार बच्चू कडू आमच्या पाठीशी आहेत. बघू सर, मीडिया आमच्या पाठीशी आहे. आमच्या जर केसाला धक्का लागला, या कुटुंबाचे जर केसाला धक्का लागला, तर ते वकील साहेब आणि आरोपी हे जबाबदार असतील, हे मी गॅरंटीने सांगते. जय हिंद, जय प्रा. सचिन लोखंडे अपंग आम्ही 16 तारखेला इथं येऊन फिर्याद दिली. सचिन लोखंडेचा आम्हाला फोन आला, माझ्यावर असा अन्याय झाला. आम्ही 10 माणसं अपंग घेऊन इथं आलो. PI साहेबाकडे फिर्याद दिली, पण त्याची दखल घेतली नाही. आम्ही SP साहेबाकडे नगरला गेलो. नगरून देशमुख मॅडमला मी बोलून घेतलं. मग देशमुख मॅडम इथं आल्या आणि मग PIनी आमची केस घेतली. परत 25 तारखेला इथं आलो, पण आरोपी पकडले नाहीत. आजपर्यंत आज 29 तारीख, अजूनही आरोपी पकडले नाहीत. आता म्हणले आम्ही उद्या त्यांना बरोबर आत पकडून आणतो. जय प्रहार. ठिय्या आंदोलन सर चालू आहे. उद्यापर्यंत आरोपी पकडले नाही, परवापर्यंतही पकडले नाही आणि महिनाभर बी पकडले नाही, तर आम्ही जीव जाईपर्यंत इथंच बसून आम्ही राहणार. सचिनला न्याय न्याय मिळवण्यासाठी देणार. कोणाचा बळी गेला, आमच्या एखाद्या दिव्यांगाचा किंवा माझा गेला, तरी आम्ही माघार घेणार त्यांच्या नाही. सचिनच्या आईला 15 टाके. हो साहेब, तुम्हाला काय बोलायचं? मी काय बोलतो तुम्ही बोलत राहा. फक्त माझी कारवाई तुम्ही बोलत राहा. मला अटक करा. जी आज तुमच्या समोर फाशी घेतल्याशिवाय जाणार नाही. जर दावा आणले तर आम्ही काय साहेब तुमच्या समोर आज फाशी घेतल्याशिवाय जाणार नाही. 7 वाजेपर्यंत मी फाशी घेणार आहे. जशी आणली तुम्ही तुमच्या समोर तुमच्या समोर दावा आणले, मी फाशी घेणार. गायकवाड साहेबांसमोर तुमच्या फाशी घेणार. तुम्ही माझ्याशी खेळ खेळता. माणसाला तर राहणं जाणार आहे का? तुला परवानगी काढली तुम्ही? हा, कोणी माझ्याशिवाय खेळ खेळतात ही साहेब. राहणार कोणी चालतं तुम्ही सांगा. तुम्हाला अधिकार आहे राहणार त्या काम त्या पोलीस असते म्हणून. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क AC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.